आणि यानंतर थेट नागपुरात जाणार आहोत। नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। सरकार विरोधात हे आंदोलन सुरू असून या ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर एकवटलेले पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी नागपुरात आपल्याला पाहायला मिळते। नागपूरमध्ये काँग्रेसकडून जोरदार आंदोलन केले जाते, तर वराठी स्क्वेअर इथं काँग्रेसचं भाजप सरकार विरोधात हे आंदोलन सुरू असून विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेतलं जाते। मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात हे आंदोलन आहे आणि काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आजी-माजी आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण नागपुरातली पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन केलं जात आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, आपण पाहतोय काँग्रेसचं नागपूरमध्ये चिखलफेक आंदोलन सुरू आहे। जोरदार काँग्रेसनं भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसतायत। अगदी खरं आहे। मोदी सरकारला 10 वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा एकदा जे आहे ते मोदी सरकार सत्तेत आलेलं आहे। त्यानंतर काँग्रेसकडून जे आहे ते मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळाच्या विरोधात आज हे चिखलफेक आंदोलन नागपूरमध्ये केलं जातं। नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये जे आहे ते या आंदोलनाला सुरुवात झालेली आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनाच्या निमित्तानं एकत्रित झालेले आहेत। मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते। इतकंच नाही तर हा चौक जो आहे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे वेरायटी चौक, तो जाम करण्याचा प्रयत्न देखील कार्यकर्त्यांच्याकडून केला जात आहे। महिला आपण पाहतोय की रस्त्याच्या मधोमध बसलेल्या आहेत आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करतात। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चौकात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंदोलन शांततेनं आणि एका बाजूला करावं, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये असा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आता हे आंदोलन जे आहे ते वाढत असल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं। आपण पाहतोय की विकास ठाकरे जे शहर अध्यक्ष आहे आणि या निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। लोकसभेत काँग्रेसने केलेल्या प्रदर्शनानंतर आता काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची झालेली गर्दी या निमित्तानं जी आहे ती आंदोलनाच्या निमित्तानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेला सरकार विरोधी असंतोष बाहेर निघतोय। आणि उद्या आपण पाहतोय दृश्य थेट काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून मोदी सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला जातोय। तर या ठिकाणी भाजप सरकार विरोधात, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा नागपूरमध्ये केली जाते। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन सुरू असून मोदी सरकारला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेल्या संपूर्ण त्यांच्या कामकाजाविरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आजी-माजी आमदार या आंदोलनात सहभागी झालेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, या थेट काँग्रेसच्या नेत्यांची किंवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता येईल का? त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहतोय की हे रस्त्याच्या मधोमध जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आता आंदोलनाला बसलेले आहेत। महिला आघाडीकडून हे सगळं आंदोलन केलं जातं आणि चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। या कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। परीक्षेमध्ये जे धांदली झाली आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ही सरकार सगळी कार्यकर्त्यांच्या सगळ्या युवकांच्या विरोधी सरकार आहे। बेरोजगारी वाढली है, रोजगार देखिए नीट के पेपर जिस तरीके से लीक हो रहे हैं, हमने देश के प्रधानमंत्री जिस तरीके से लोगों के साथ और युवाओं के साथ जो खेल कर रहा है, पेपर लीक कर रहा है, ये प्रधानमंत्री ऐसा ही करेगा क्योंकि देश का पहला प्रधानमंत्री जिसकी बीए की डिग्री पहले की है और 10th और 12th की बात की, तो आप इससे और क्या उम्मीद कर सकेंगे? अगर अपन पढ़े लिखे नहीं होते तो लोग अगर पढ़े लिखे गरीब का अगर सोच नहीं रहे तो उनका पेट का रोजी रोटी छीने जा रही है। जो आज बच्चे इतने पढ़े लिखे उनको अनाड़ी गवर कर रही है, तो या ऐसी सरकार क्या काम की? जो आपण पाहतोय की नीटच्या परीक्षेमध्ये झालेला घोळ असेल किंवा सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजना ज्या त्या जनविरोधी असल्याचा आक्षेप जो आहे तो इथे घेतला जातो आणि त्याच्या विरोध
आपल्यासोबत आणखी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे, काय नेमके आंदोलनाची तुमची दिशा? असं आहे की तिथे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे भ्रष्ट सरकार आहे, यामुळे देशातले सर्व लोक, तर ते तरुण असतील, आमच्या महिला वर्ग असेल, उद्योजक असतील आणि स्पर्धा परीक्षक असतील, तुम्ही बघितलं असेल नीट, नेट या सर्व परीक्षा यांचे पेपर लीक होतात आहे. लाखो लोकांचं भविष्यांबरोबर खेळण्याचं काम, 25-25 लाखाला पेपर विकण्याचं काम हे भ्रष्ट मोदी आणि इकडे मिंदे सरकार इथे करत आहे. त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन, जनता त्रस्त आहे. निवडणुकीमध्ये जेमतेम हे लोक वाचले, पण आता पुढे जनता आता रस्त्यावर आली आहे. जनताला पण यांनी ज्या पद्धतीनं एक मोदी आणि यांचं जे एक असं मोठं पहाड उभं केलं होतं ते आता पडलेलं आहे आणि आता जनता काही शांत बसणार नाही. या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही आक्रमक होणार आहे. जनता शांत बसणार नाही, आक्रमक होईल. आंदोलन देखील पाहतो आपण इथं आक्रमक झालेलं आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो संघर्ष होत आहे, धक्काबुक्की इथं केली जात आहे, कारण काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते चक्का जाम करण्याच्या भूमिकेत आहे आणि पोलिसांनी हे आंदोलन एका बाजूने करावं अशी पोलिसांकडून मागणी होत आहे. मात्र आता कुठेतरी जे आहे ते आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांकडून जे आहे ते बळाचा वापर केला जात असल्याचं इथं आपण पाहतोय. कार्यकर्त्यांना जे आहे ते ढकललं जातं आणि बॅरिकेटिंग करून जे आहे ते कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळं काही काळ इथं आता थोडा वेळ आपण पाहतोय की तणावाची स्थिती निर्माण झाल्यासारखं चित्र आहेत. आपण आणखी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडून नेमकं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. परीक्षा संदर्भात तुम्ही आंदोलनाचा विषय धरलेला आहे, आणखी काय काय विषय आहे तुमचे म्हणणं आहे? या राज्यात ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले, जनतेच्या विरोधातले, त्या सर्वांच्या विरोधातले आंदोलन. पोलिसांनी कुठेतरी जे आहे बॅरिकेड पाहतोय की आपण काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये इथं संघर्ष सुरू आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी इथं केली जात आहे. मात्र पोलीस जे आहेत ते हे आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी जे आहे ते इथं पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मधात संघर्ष होतो आहे. खरं तर पोलिसांनी इथं बॅरिकेटिंग करून हा एरिया जो आहे तो या आंदोलनासाठी ठरवून दिला होता. मात्र त्या ठरवलेल्या एरियाच्या बाहेर जे आहेत ते कार्यकर्ते निघाले आणि त्यातून आता हा सगळा संघर्ष इथं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पोलीस आता या सगळ्या बाबतीत आणखी काय भूमिका घेतात, आंदोलकांना ताब्यात घेतात का, हे पाहणं देखील या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच. तर आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला नागपुरातून अपडेट्स देत होते. नागपूर आणि सोलापूरमध्ये काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन केलं जात आहे. तर मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल फासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारले.